नमस्कार, घरगुती रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण सोयाबीनपासून अतिशय भन्नाट, पौष्टिक आणि झटपट होणारी अशी रेसिपी बनवणार आहोत। रेसिपी अतिशय झटपट होणारी आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। यापासून आपल्याला काय बनवायचे आहे ते सांगतेस, त्याआधी घरगुती रेसिपी या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। पहा, इथे मी एका भांड्यामध्ये साधारण 1.5 कप सोयाबीन घेतले आहेत। पहा, यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। साधारण 1 तांब्या मी इथं पाणी घातलेले आहे, जेणेकरून सोयाबीन छान आणि सुटसुटीत असे भिजले जातील। यामध्ये तुम्ही गरम पाणी सुद्धा घालू शकता, मी ते गारच पाणी घातलेले आहे। गार पाणी घातले तरी चालेल। यानंतर यावर प्लेट झाकून एक अर्धा तास याला भिजत ठेवायचं आहे। यानंतर पहा, इथे मी एक बाउल घेतलेला आहे। यामध्ये मी अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घालणार आहे। पहा, अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर यामध्ये 2 चमचे दही घालणार आहे। जर का तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तांदळाचे पीठ किंवा पोहे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि अर्धी वाटी यामध्ये घालायचे। यानंतर पहा, यामध्ये आपण काश्मीरी लाल मिर्च पावडर 1 चमचा, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा गरम मसाला घालून थोडं पाणी घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। पहा, काश्मीरी लाल मिर्च पावडर ही नॉर्मल तिखट असते। यामध्ये मी यासाठी घातलेले आहे कारण आपल्या पदार्थाला छान असा कलर यावा। यानंतर आपण अर्ध्या तासानंतर सोयाबीनवरची प्लेट काढलेली आहे। पहा, आपले सोयाबीन छान असे भिजलेले आहेत। अर्धा तास सोयाबीन भिजत ठेवणं हे तुम्हाला जर जास्त उशीर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी घालून एक 5 ते 10 मिनिटं जर भिजत ठेवले तर सोयाबीन पटकन भिजतात। आता हे सोयाबीन आपण पाण्यातून छान असे पिळून निथळून काढूयात। त्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे। सोयाबीन भिजल्यामुळे स्पॉन्जी होतं आणि त्यात नॉर्मल पाणी राहतं सुद्धा, तरी पण शक्य तितकं आपण यातून पाणी निथळून काढलेलं आहे। तर पहा, सोयाबीन हे प्रत्येकाने खाल्लेच पाहिजे कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते। पहा, इथे आपले हे बॅटर तयार झालेले आहे। तर यामध्ये आपण जे निथळून पिळून घेतलेले सोयाबीन आहे हे सर्व यामध्ये घालणार आहोत। सोयाबीनचे प्रमाण किंवा हे जे आपण बॅटर तयार केलेले आहे त्याचे प्रमाण तुमच्या हिशोबाने तुम्ही जास्त किंवा कमी करू शकता। पहा, यामध्ये सोयाबीन घातल्यानंतर आपण हे बॅटर छान असं मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून सोयाबीन सुद्धा यात मुरले जातील। पहा, आपण जे मसाले यामध्ये घातलेले आहेत त्यामध्ये तुम्ही टोमॅटो केचप किंवा शेजवान सॉस सुद्धा ॲड करू शकता। त्याने सुद्धा काय होते, आपल्या पदार्थाला छान अशी चव येते, त्यामुळे ते घातले तरी चालतील। यानंतर पहा, मी गॅसवर तेल आधीच गरम करायला ठेवलेले होते। तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे। यानंतर यामध्ये आपण सोयाबीनचे जे बॉल्स आहेत ते सोडून घेऊयात। याला तुम्ही सोयाबीनचे मंचुरियन किंवा सोयाबीन बॉल्स सुद्धा म्हणू शकता, किंवा तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा। पहा, तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपण सोयाबीनचे बॉल्स सोडलेले आहेत। गॅस कमी करायचा आणि मंद आचेवर याला छान असं तळून द्यायचं आहे। तर पहा, आपले बॉल्स इथे तळून झालेले आहेत किंवा सोयाबीनचे मंचुरियन आपले इथे तयार झालेले आहेत। यानंतर पहा, आपण अजून काही मंचुरियन यामध्ये तळून घेऊयात। एक एक करत यामध्ये मंचुरियन सोडत जायचे आहेत। कढईमध्ये जेवढे सोयाबीनचे मंचुरियन बसतील तेवढे आपण यामध्ये घालून छान असं तळून घेणार आहोत। यानंतर पहा, आपले सोयाबीनचे मंचुरियन किंवा सोयाबीन बॉल्स इथे तयार आहेत। तुम्ही सुद्धा हा पदार्थ तुमच्या मुलांना किंवा तुमच्या घरच्यांना नक्की करून खाऊ घाला। लहान मुलांना तर हा पदार्थ नक्कीच खूपच आवडेल। तुम्ही हे सोयाबीनचे मंचुरियन सॉससोबत, दहीसोबत किंवा अनेक चटणीसोबत खाऊ शकता। तुम्हाला जी हवेल ती चटणी तुम्ही यासोबत करून खाऊ घालू शकता। यानंतर पहा, तुम्हाला मी इथे एक सोयाबीनचे मंचुरियन तोडून दाखवते। पहा, आतमध्ये छान असा आपल्या सोयाबीनचे मंचुरियन छान असा आतपर्यंत तळला गेलेला आहे। आजचा हा आपला सोयाबीनचे मंचुरियन हा रेसिपीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। तर मंडळी, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुमच्या फोनवर येत जातील। व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।